इयत्ता चौथी विषय गणित नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी ई चाचणी. चला ई चाचणी सोडूया. घटक व्यावहारिक गणित, उपघटक सरळ व्याज. प्रश्न पहिला, खालीलपैकी बँक खाते प्रकार कोणते? 1. बचत खाते. 2. चालू खाते. 3. 1 व 2 दोन्ही. 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 1 व 2 दोन्ही. प्रश्न दुसरा, बँकेच्या कोणत्या खाते प्रकारामधील रकमेवर व्याज मिळत नाही? 1. बचत खाते. 2. चालू खाते. 3. 1 व दोन्ही. 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे चालू खाते. प्रश्न तिसरा, मोबदला, व्याज देणे व घेणे याचे नियम म्हणजे टिंबटिंब होय. 1. सरळ व्याज. 2. चक्रवाढ व्याज. 3. 1 व 2 दोन्ही. 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 1 व 2 दोन्ही. प्रश्न चौथा, बँक ठेवीदारांना व कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल बँक त्यांच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कम आकारते. अशा रकमेला टिंबटिंब म्हणतात. 1. कर. 2. दाम. 3. व्याज. 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे व्याज. प्रश्न पाचवा, बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदाराला दिलेल्या रकमेला टिंबटिंब म्हणतात. 1. मुदत. 2. मुदत. 3. दर. 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे मुद्दल. प्रश्न 6वा, मुद्दल ज्या कालावधीसाठी दिली जाते त्या कालावधीला टिंबटिंब म्हणतात. 1. मुदत. 2. दर. 3. मुद्दल. 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे मुदत. प्रश्न 7वा, बँकच्या कोणत्या खाते प्रकारामधील रकमेवर व्याज मिळते? 1. बचत खाते. 2. चालू खाते. 3. 1 व 2 दोन्ही. 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे बचत खाते. प्रश्न 8वा, द सा द शे याचा अर्थ टिंबटिंब. 1. दर साल दर शेकडा. 2. दर शेकडा दर साल. 3. दशादशे. 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे दर साल दर शेकडा. प्रश्न 9वा, सरळ व्याज काढण्याचे सूत्र बरोबर टिंबटिंब. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. तुमची वेळ सुरू होते आत्ता.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10. प्रदीपने बँकेत ठेवलेल्या रकमेवर ठराविक मुदतीनंतर बँकेने अधिकची काही रक्कम प्रदीपला दिली. त्या अधिकच्या रकमेला टिंब म्हणतात. 1. मुदत, 2. मुदत, 3. दर, 4. व्याज. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे व्याज.